अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात शेताच्या बांधावरील वादातून एका 72 वर्षीय वारकरी वृद्धाला विहिरीत ढकलून जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। भानुदास गोमाजी दिवटे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार 12 जून रोजी पेडगाव येथील शेतात ही घटना घडली। विहिरीत पडलेल्या वृद्धाने आरडाओरड केल्यानंतर त्यांचा नातू मयूर दिवटे घटनास्थळी धावला। त्याने संपूर्ण प्रकार मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत दोरीच्या सहाय्याने आजोबांना सुरक्षित बाहेर काढले। या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात 7 आरोपींविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय वाघमारे करत आहेत। ही अत्यंत संतापजनक घटना आहे। एका वयोवृद्ध वारकऱ्याला 70 वर्षाच्या भानुदास दिवटे नावाच्या वारकऱ्याला 7-8 मुसलमानांनी विहिरीत ढकलून देण्याचा प्रयत्न केला। तो माणूस त्या विहिरीमध्ये पडल्यानंतर त्याने आरडाओरडा केला आणि आपल्या नातेवाईकांना बोलवलं म्हणून तो वाचला। परंतु ज्यांना या सगळ्या प्रकरणामध्ये आपण दोषी मानलं पाहिजे, ही जी सगळी जिहादी वृत्तीची मंडळी आहेत, यांनी हे काम करताना मनामध्ये त्यांच्या हिंदू द्वेष्टे होते म्हणूनच त्यांनी हे काम केलेलं आहे। तर याबद्दल त्यांना खरं म्हणजे फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि या दृष्टिकोनातूनच पोलिसांनी विशेष चौकशी पथक नेमलं पाहिजे। श्रीगोंदा पोलीस स्टेशनकडनं हा तपास काढून घेतला पाहिजे आणि याच्याकरता एक विशेष चौकशी पथक SIT नेमून किंवा NIA कडे ही चौकशी देऊन हे काम केलं पाहिजे आणि आरोपींना त्यांनी जो गुन्हा केलेला आहे त्याच्याबद्दल अशी कठोर शिक्षा दिली पाहिजे की जेवढे जेवढे या महाराष्ट्रामध्ये जिहादी आहेत सगळ्यांना योग्य संदेश मिळेल। सरकारने पोलिसांनी जर या कामामध्ये हलगर्जीपणा केला तर त्याचे परिणाम हिंदूंना भोगावे लागणार आहेत। हिंदू आज निशस्त्र आहेत। हिंदूंमध्ये कोणती वैरभावना जोपासण्याची मानसिकता नाही आणि अशा परिस्थितीमध्ये जर ठिकठिकाणी हिंदूंवर अत्याचार होणार असतील तर तो अतिशय गंभीर मुद्दा आहे। पोलिसांनी या ठिकाणी एका माणसाने दुसऱ्या माणसाला अन्याय केला एवढ्या साध्या दृष्टिकोनातून बघणं चुकीचं होईल। ही द्वेषबुद्धी आहे आणि हे करताना सगळं या देशातल्या हिंदूंवर अत्याचार करायचे, या देशातले हिंदूंना या देशामध्ये पळून लावण्यापर्यंत पाळी आणायची अशी जी मोगली मानसिकता त्याच्या मागे आहे आणि या मोगली मानसिकतेला पोलिसांनी चाप बसवण्यासाठी कठोर कारवाई केली पाहिजे आणि म्हणून मी ते सुदर्शन नावाचे जे तिथले SP आहेत त्यांना याबद्दल समक्ष भेटून कारवाईची विनंती करणार आहे। एकंदरीत त्या गावचा इतिहास या अगोदरचा पाहता ही जी काही क्रूर भावनेतून केलेलं आहे तर खरंच ही निंदनीय गोष्ट आहे आणि त्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी तुम्ही नेमकी काय भूमिका घ्याल? तो परिसरच असा आहे की त्या परिसरामध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदानचं साक्षी असलेला तो परिसर आहे। संभाजी महाराजांचे डोळे फोडले ते त्या पेडगावच्या किल्ल्यामध्ये त्यांचे डोळे फोडलेले आहेत आणि आजूबाजूच्या गावांमध्ये मुसलमानांची लोकसंख्या जास्त आहे, परंतु मुसलमान सर्व प्रकारे या देशाच्या सगळ्या सवलतींचा आणि सगळ्या संपत्तीचा उपभोग घेऊन सुद्धा हिंदूंचा द्वेष करण्याची भावना जोपासतायत। ही गोष्ट सगळ्या हिंदूंनी ध्यानात घेतली पाहिजे आणि त्या पद्धतीने हिंदुत्वाची संघटना ही जागृत पद्धतीने बळकट केली पाहिजे असं माझं या प्रसंगी सर्वांना विनंती आहे। आणि हा प्रश्न SIT मार्फत किंवा NIA मार्फत सोडवला जावा आणि हे जे सगळे खुनी लोक आहेत यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी माझी पोलिसांना विनंती राहील।